नमस्कार. आजच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यात कापसाच्या बेटी बियाणांचे दर कमी केल्याची कृषी मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या डंपर मालकांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ, कामकाजात व्यत्यय. सर्व गिरणी कामगारांना घरं मिळण्यासाठी 2019 पर्यंत टप्प्याटप्प्यानं पथदर्शी आराखडा तयार करणार, मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. हक्काचं घर मिळेपर्यंत जेल भरो आंदोलन चालूच ठेवण्याचा गिरणी कामगारांचा एल्गार. आणि पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. राज्यात कापसाच्या बीटी बियाणांचे दर प्रति पॅकेट कमी करण्यात आल्याची घोषणा कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे केली. कापसाच्या बीटी 1 या बियाणांचा दर प्रति पॅकेट 95 रुपयांनी तर B2 प्रकारच्या बियाणांचा दर 30 रुपयांनी कमी करण्यात आला असून आता हे दर अनुक्रमे 635 रुपये आणि 800 रुपये प्रति पॅकेट राहणार आहेत, असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. केंद्रीय बोर्डाच्या शाळांच्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राचा इतिहास योग्य रीतीनं आणण्याची विनंती केंद्रीय बोर्डाला करण्यासंदर्भात विधिमंडळ ठराव आणणार, तसंच राज्यातल्या पूर्व प्राथमिक शिक्षण व्यवस्थेसंदर्भात मंत्रिमंडळात धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिलं. या संदर्भातला प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडला. डोंगराळ भागातल्या मुली जास्त असलेल्या शाळा पटसंख्येचा नियम लावून बंद करणार नाही, असंही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं. शाळाबाह्य मूल दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशी घोषणा आपण करणार आहोत, असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं. लेख वाचवा अभियानासंदर्भातला प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला होता. शाळाबाह्य मूल दाखवा, 1000 रुपये घेऊन जा. ज्या जिल्ह्यातला शाळाबाह्य मूल असेल त्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या पगारातला 500, ज्या तालुक्यातला असेल त्या गट शिक्षण अधिकाऱ्याच्या पगारातला 250 आणि शिक्षण मंत्र्याच्या पगारातला 250. असं शाळाबाह्य मूल दाखवा, 1000 रुपये घेऊन जा अशी योजना अजून आम्ही 2-3 वेळा सर्वेक्षण केल्यानंतर घोषित करा, असं मी अधिकाऱ्यांना सांगितलंय. प्रश्नोत्तराच्या तासानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या डंपर मालक चालक आंदोलनाबाबतच्या मुद्द्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाल्यानं कामकाज 4 वेळा तहकूब करावं लागलं. डंपर मालक चालक आंदोलनादरम्यान काँग्रेसचे आमदार नितेश राणे तसंच शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांना जिल्हा पोलीस प्रमुखांनी जबर मारहाण केल्याचा आरोप या दोन्ही सदस्यांनी सभागृहात केला. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील उद्धट वर्तन करून अपमान केला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना बदला आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना आजच निलंबित करा, शांततेत चाललेलं आंदोलन या दोन्ही हिंसाचारात बदललं, असा पवित्रा घेत विरोधकांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली. शिवसेनेच्या सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला. भाजपा सदस्य नंतर त्यात सामील झाले. प्रचंड घोषणाबाजी सुरू राहिल्यानं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी आधी 15 मिनिटांसाठी 2 वेळा आणि नंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमय यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजे हीच राज्य सरकारची भूमिका आहे. सगळ्या गिरणी कामगारांना घरं मिळण्यासंदर्भात 2019 पर्यंत टप्प्याटप्प्यानं रोडमॅप तयार करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिलं. आझाद मैदानात आज गिरणी कामगारांचा भव्य मोर्चा असल्यानं यावर सरकारनं भूमिका स्पष्ट करावी, ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी केली. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. किंमत आहे आणि गिरणी कामगारांनी मागितलेली किंमत यात फरक आहे आणि म्हणून त्या संदर्भात समितीने त्या ठिकाणी राज्य सरकारचं मार्गदर्शन मागितलेलं आहे. ती किंमत आम्ही सभापती महोदय येत्या 15 दिवसाच्या काळामध्ये पुन्हा एकदा चर्चा करून ही किंमत निश्चित करू. गिरणी कामगारांना घरं मिळाली पाहिजे याकरता टप्प्याटप्प्यानं 2019 पर्यंतचा रोडमॅप तयार करून आम्ही मांडू. गिरणी कामगारांसाठी सध्या 5000 घरं तयार आहेत.
या घरांची किंमत ठरवण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तत्कालीन सरकारनं नेमली आहे. मात्र घरांच्या किमतीबाबत या समितीनं सुचवलेल्या आणि गिरणी कामगार संघटनांनी सुचवलेल्या किमतीत तफावत असल्यामुळे या संदर्भात 15 दिवसात समितीशी चर्चा करून किंमत निश्चित केली जाईल. तसंच किंमत निश्चित झाल्यावर राज्य सरकारकडून घरांसाठी लॉटरी काढली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. भविष्यात वाढत जाणारी पाण्याची गरज लक्षात घेता समुद्राचं पाणी वापरण्यासंदर्भात प्रकल्प अहवाल लवकरच तयार करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली. अपूर्व हिरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. वाढत्या शहरीकरणामुळे पाण्यासाठी वाद सुरू झालाय. तसंच वाया जाणारं पाणी भविष्यात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे पाणी वापरायोग्य करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या संदर्भात बैठक घेऊन मार्ग काढावा असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी राज्य सरकारला दिले. राज्य शासनाची विविध महामंडळं, बँका आणि सहकार क्षेत्रात झालेल्या अपहारासंदर्भात भाजपच्या शोभाताई फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केला होता. हा विषय गांभीर्यानं घेण्याची गरज असून हे अपहार रोखण्याच्या दृष्टीनं समिती नेमण्यात येईल असं सभापतींनी या प्रश्नावरील चर्चेदरम्यान सांगितलं. जलयुक्त शिवार या योजनेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत 3 माध्यमातून रक्कम आली. त्यापैकी एकूण 90 कोटी रुपयांचे 10,373 धनादेश आले. मात्र 10,36,000 रुपयांचे 28 धनादेश वटले नाहीत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. न वटलेल्या धनादेशांपैकी 5.5 लाख रुपयांचे धनादेश 3 लोकांनी नव्यानं दिले असं सांगत तांत्रिक कारणामुळे हे धनादेश वटले नाहीत असं ते म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात डंपर आंदोलनाच्या दरम्यान लोकप्रतिनिधींना झालेल्या मारहाणीचा मुद्दा आज विधान परिषदेत विरोधकांनी उपस्थित केला. झालेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. या संदर्भात तातडीनं विभागीय आयुक्तांचा अहवाल मागवण्यात येईल. जर अहवालामध्ये त्रुटी आढळल्या तर लोकप्रतिनिधींची ही समिती नेमली जाईल. त्याचप्रमाणे कुणालाही पाठीशी न घालता दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावर बोलताना दिली. राज्यातल्या डान्सबार विरोधी कायद्यासाठीचं विधेयक चालू अधिवेशनातच मंजूर करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केलं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. या कायद्याचा मसुदा तयार असून त्यावर विचार करण्यासाठी दोन्ही सभागृहातल्या सदस्यांची समिती नेमण्यात येईल असं सांगत डान्सबार सुरू होऊ नयेत अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. बँकांची कर्ज थकवलेले उद्योगपती विजय मल्ल्या देशाबाहेर गेल्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेत आज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. सीबीआयच्या लुकआउट नोटीसमध्ये अटक या शब्दाऐवजी माहिती द्यावी अशा अर्थाचा बदल केल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केला. मल्ल्या यांना देशाबाहेर कसं जाऊ दिलं असा सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंग सुरजीवाला यांनी संसद भवनाबाहेर वार्ताहरांशी बोलताना उपस्थित केला. ज्या पद्धतीनं मल्ल्या देशाबाहेर गेले त्यावरून सरकारनं त्यांना मदत केल्याचं दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना वाचवण्याऐवजी केंद्र सरकारनं त्यांच्याकडून कर्ज वसुलीसाठी पावलं उचलायला हवी होती असंही ते म्हणाले. सरकार विरोधात प्रश्न उपस्थित करण्याऐवजी काँग्रेसनं भूतकाळात डोकावून पाहावं असं संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितलं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा आज 47वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त गाझियाबाद इथं झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सिंह यांनी उत्कृष्ट सेवेसाठी जवानांना पदकं प्रदान केली. गाझियाबादच्या 5व्या बटालियन छावणीच्या संचलनाची मानवंदना राजनाथ सिंह यांनी स्वीकारली. आज संपूर्ण जगासमोर दहशतवादाचं आव्हान आहे. त्याचा प्रतिकार करण्याची जबाबदारी देशाच्या सुरक्षा यंत्रणांवर असते. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान सजग पहाऱ्याबरोबरच देशाच्या विकासात देखील मोलाचं योगदान करतात असं राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितलं. भारत के समक्ष ही नहीं बल्कि समस्त विश्व के समक्ष है वह आतंकवाद की चुनौती है. सबसे बड़ा खतरा. एक तरफ भारत की विरोधी ताकतें भारत के विकास को देखकर भारत को वह कमजोर करना चाहती हैं, भारत के ऊपर गिद्ध दृष्टि लगाए हुए बैठी हुई, और दूसरी तरफ आतंकवाद का यह बड़ा खतरा. और मैं जानता हूं कि आतंकवाद के खिलाफ हमारे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल का भी एक कोर कॉम्पिटेंस है, और यह कोर कॉम्पिटेंस आपका और अधिक बढ़ना चाहिए.
आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज अधिसूचना जारी करण्यात आली। पहिल्या टप्प्यात 65 जागांवर 4 एप्रिलला मतदान होणार आहे। आज अधिसूचना जारी झाल्यानं उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। 19 मार्चला उमेदवारी अर्जाची छाननी होईल तर 21 मार्चपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे। भाजपा, आसाम गण परिषद, बोडोलँड पीपल्स फ्रंट, डावे पक्ष, लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीनं बऱ्याचशा मतदारसंघांसाठीचे आपले उमेदवार जाहीर केले असून प्रचारानंही जोड पकडला आहे। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 18 मतदारसंघात मतदान होणार असून त्यासाठी आज अधिसूचना जारी होणार आहे। पश्चिम मिदनापूर, बांकुरा आणि पुरुलिया जिल्ह्यातल्या या मतदारसंघात 4 एप्रिलला मतदान होईल। उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार असून ती 18 मार्चपर्यंत सुरू राहील। 19 तारखेला अर्जाची छाननी होईल तर 21 मार्चपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल। पश्चिम बंगालमध्ये 294 जागांसाठी 6 टप्प्यात मतदान होणार आहे। तृणमूल काँग्रेसनं या सर्व जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर माकपप्राणी, डावी आघाडी आणि काँग्रेसनं काही जागांवरचे उमेदवार जाहीर केले आहेत। गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर 6 कामगार संघटनांनी एकत्र येऊन आज मुंबईतल्या आझाद मैदानात जेल भरो आंदोलन सुरू केलं। गिरणी कामगारांच्या घराच्या न्याय्य मागणीवर राज्य सरकारनं गिरणी कामगारांची घोर निराशा केल्यानं कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे। डिसेंबर महिन्यात घरांची सोडत काढण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं, परंतु मार्च महिना सुरू होऊनही सरकारनं कोणताही निर्णय घेतला नाही। जोपर्यंत राज्य सरकार कोणताही सकारात्मक निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। या आंदोलनामध्ये राज्यातल्या अनेक भागातून मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगार जेल भरो आंदोलनात सहभागी झाले आहेत। MMRDAच्या 11,048 घरांचं वाटप त्वरित करावं, 10 गिरण्यांच्या जमिनीवर घरांचं बांधकाम सुरू करावं, 16 गिरण्यांच्या जागेवर तयार होणाऱ्या घरांची सोडत काढावी, तसंच 1,48,000 गिरणी कामगारांना हक्काची घरं त्वरित मिळालीच पाहिजेत आदी मागण्यांसाठी हे जेल भरो आंदोलन करण्यात येत आहे। नवी दिल्लीत यमुना नदीच्या काठावर आयोजित करण्यात आलेल्या विश्व सांस्कृतिक महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे। 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक देशांच्या प्रमुख व्यक्ती भेट देणार आहेत। या महोत्सवासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 35व्या वर्षपूर्तीनिमित्त या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। दुष्काळामुळे पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या परभणीकरांसाठी जायकवाडी धरणात सोडण्यात आलेलं पाणी काल परभणीत पोहोचलं। गेल्या अनेक दिवसांपासून या पाण्यासाठी परभणीकरांचा संघर्ष सुरू होता। जायकवाडी धरणाच्या पाण्यामुळे इथल्या 3 शहरांसह 50 गावांना मोठा दिलासा मिळणार आहे। औरंगाबाद इथल्या जायकवाडी धरणातून पैठण, जालना, परभणी या जिल्ह्यातल्या प्रत्येकी 2 बंधाऱ्यांसाठी 41 दशलक्ष घनमीटर पाणी 2 मार्चला सोडण्यात आलं होतं। 7 दिवसांचा प्रवास करून हे पाणी काल परभणीच्या पाथरी तालुक्यातल्या रामपुरी इथल्या गोदावरीच्या पात्रात पोहोचलं। हे पाणी बंधाऱ्यामध्ये साठवलं जाणार असून किमान 1 ते 1.5 महिना ते पिण्यासाठी पुरणार असल्यामुळे स्थानिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आजच्या पाण्यामुळे जवळपासचे जे काही खेडेपाडे आहेत आणि त्यांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी मिटलेला आहे। पाणी जर पूर्ण क्षमतेने जर बंधारा भरण्यात आला तर मला वाटते पावसाळ्यापर्यंत हे आजूबाजूच्या खेड्याचा पूर्ण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल। पूर्ण वाळवंटाचं स्वरूप आलं होतं गोदावरीला की आतापर्यंत या भागामध्ये कसल्याच प्रकारचे पाणी टंचाई जाणवलं नाही, पण पाऊस काळ आणि वरून राज्याने ऑफ कृपा केल्यामुळे पूर्ण पाणी नाहीसं झालं होतं आणि पाण्यासाठी एवढी भटकंती होत होती नागरिकांची की बाकी सर्व काय काम सोडून पाणी पूर्ण लक्ष म्हणजे पाण्याकडेच लागायचं। पाणी भेटतं की नाही, पूर्ण एवढे मोठे गर्दा व्हायचा पाण्यासाठी। एखाद्या बोर असेल किंवा अधिग्रहण विहीर केली असेल त्या ठिकाणी अमाप गर्दा, काय ठिकाणी भांडणं व्हायचे। इशरत जहां प्रकरणी गुजरात पोलिसांवरचा फौजदारी खटला, निलंबन आणि या पोलिसांविरुद्ध करण्यात आलेली कारवाई रद्दबातल करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीनं दिलेल्या साक्षीच्या आधारावर याचिकाकर्त्यानं ही विनंती केली आहे। तथ्याच्या आधारावर आपण याचिका दाखल करून घ्यायला नकार दिलेला नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय। 2004ला गुजरातमध्ये झालेल्या इशरत जहां प्रकरणी माजी पोलीस अधिकारी वंजारा यांच्यासह काही गुजरात पोलिसांविरुद्ध मुंबईतल्या न्यायालयात खटला सुरू आहे।
हेडलीनं दिलेल्या साक्षीच्या आधारावर तसंच न्यायालयीन तथ्यानुसार ही कारवाई घटनाबाह्य असल्याचा दावा करत त्या आधारावर ही कारवाई थांबवण्याचे आदेश द्यावेत असं याचिकेत म्हटलं आहे. मुंबईत कोकण उद्योजक प्रतिष्ठाननं काल हापूस आंबा लागवड परिषद आयोजित केली होती. डिफ्युजर तंत्रज्ञानावर आधारित फलोत्पादन कसं वाढेल, त्याचबरोबर बागायती शेतीचं उत्पादन वाढवून कोकणाचा विकास कसा होईल याविषयी या परिषदेत चर्चा झाली. बागायती शेतीत केलेल्या विविध प्रयोगांविषयी यावेळी शेतकऱ्यांनी आपले अनुभव सांगितले आणि मार्गदर्शन केलं. नेमका फरक काय ते सांगतो. झाडाची जी काही जो काही व्यास आहे त्याच्याप्रमाणे झाडाचं एरिया आम्ही कॅल्क्युलेट करतो. प्रति चौरस मीटर किती फळं येणार हे आम्हाला आधीच माहिती. म्हणजे आम्हाला एका वर्षात काय काम करायचं ते कसं अचीव्ह करायचं हे आम्हाला आधीच माहिती. इतर बागायतदार असं म्हणतात की यावर्षी झाडांची परिस्थिती चांगली दिसते. काही बागायतदार असं म्हणतात यावर्षी झाडांनी चांगला मोहर टाकलाय. काही म्हणतात यावर्षी आम्हाला चांगलं उत्पादन मिळालं. आम्ही थोडं वेगळं म्हणतो. आम्ही म्हणतो यावर्षी आम्ही झाडांची परिस्थिती चांगली निर्माण केली आहे. यावर्षी आम्ही चांगला मोहर काढलेला आहे आणि यावर्षी आम्ही चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. अमरावती शहरालगत असलेल्या मासोद या गावातल्या चंद्रेश गवळी आणि मनीष इंगळे या दोघांनी मिळून आपल्या मासोद ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार महाऑनलाईन केला आहे. पाहूया त्याचा वृत्तांत. 2500 नागरिकांची लोकसंख्या असलेलं अमरावती जिल्ह्यातलं हे मासोद गाव. नगरपालिकेची सुधारणा होऊ शकते तर आपल्या गावाची का नाही या उद्देशानं गावातल्याच चंद्रेश गवळी या युवकानं gp.masod.amt.in या नावानं सॉफ्टवेअर तयार केलं. त्यामुळे या गावाच्या माहितीसोबतच ग्रामस्थांना रहिवासी दाखला, जन्ममृत्यू प्रमाणपत्र अगदी सहज एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. सुविधा मिळत नाही म्हणून टॅक्सेशन देत नाही. त्यामुळे काहीतरी सुविधा लोकांना मिळावा आणि त्याचा मोबदला ग्रामपंचायतला मिळावा त्या दृष्टिकोनातून ही वेबसाईट व सॉफ्टवेअर लॉन्च केलं होतं. कायद्याचं पुस्तक 1958च्या कायद्याचे पुस्तक आहे त्या तरतुदातून त्या नमुन्यातून त्या कायद्याच्या 124 नंबरचा जो कायदा कलम आहे त्यामध्ये पूर्णपणे अभ्यास करून हे सॉफ्टवेअर लॉन्च केलं. त्यानंतर पहिल्या सुविधा कशा भेटन म्हणजे बा लोक सोयीस्कर कसे होईल त्या दृष्टिकोनानं मी त्याला सॉफ्टवेअर कन्वर्ट केलं. लगेच लोक आज टॅक्स माझा जर नील टॅक्स आहे तर मला लगेच उद्या दाखला 3 दिवसानं शासन म्हणते 3 दिवसानं दाखला मिळाला पाहिजे. त्या दृष्टिकोनानं मी ते सॉफ्टवेअर लॉन्च केलं. याच गावात ग्रामसेवक पदावर कार्यरत असलेले मनीष इंगळे यांनीही आपल्या गावाचा विकास कशा प्रकारे करता येईल याचा अभ्यास केला. ह्या गावाचा जेव्हा मी चार्ज घेतला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं का शहराची इतक्या जवळ असलेली ग्रामपंचायत पण थोड्या कारणासाठी मागं पडत आहे. मी पुन्हा गावचा सुरुवातीला अभ्यास केला का इथे काय कमी आहे किंवा काय आपण करू शकतो. त्या अनुषंगाने माझ्या लक्षात आलं का आपल्या महाराष्ट्रामध्ये पातोडा म्हणून एक गाव आहे. ते औरंगाबादपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे एक भास्करराव पेरे पाटील म्हणून सरपंच होऊन गेलेले आहे. त्यांनी फार सुंदर असं त्या गावाचं एक वर्णन केलेलं आहे किंवा ज्या सुविधा त्या लोकांना पुरवतात त्याबद्दल मी थोडा वेळ अभ्यास केला. त्यामुळे त्याबद्दलची माहिती मी गावातल्या लोकांना, सरपंच मंडळींना, आमच्या सभापती महोदयांना सांगितली. त्यांना मी माझे विचार मांडले किंवा आपण एक दिवस जाऊ त्या गावाला भेट देऊ आणि तिथलं पाहू आपण त्या कशा पद्धतीचा इथला कारभार सुरू आहे. अमरावती विभागातील ऑनलाईन कारभार करणारी मासोद ही एकमेव ग्रामपंचायत असून येणाऱ्या काळात ग्रामस्थांना 24 तास पाणी पुरवठा, घनकचरा निर्मूलन यासारखे अनेक उपक्रम राबवण्याचा संकल्प या ग्रामपंचायतीनं केला आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन जनतेनं आपला विकास साधावा असं आवाहन अहमदनगरच्या पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांनी केलं. क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं आयोजित जनजागृती अभियानात ते काल बोलत होते. प्रधानमंत्री कौशल्य विकास अभियान, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ यासह अन्य योजनांची माहिती या अभियानात देण्यात आली. महाराष्ट्र बँक आणि अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे लाभार्थ्यांना विविध योजनांद्वारे यावेळी कर्ज वितरण करण्यात आलं. महिला आणि युवतींसाठी रांगोळी स्पर्धा तसंच शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली.
मध्य प्रदेशात इंदूर इथं झालेल्या ऑफ रोड कार या राष्ट्रीय स्पर्धेत फ्युरी कार यशाची मानकरी ठरली आहे. रायगड जिल्ह्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. रायगड जिल्ह्यातल्या लोणेरे इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातल्या टीम टेक्नोस्पार्कच्या 21 विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फ्युरी या कारनं ऑफ रोड कार या राष्ट्रीय स्पर्धेत 4 तास धावून एन्ड्युरन्स चाचणीत मानांकन मिळवलं आहे. या विद्यापीठातल्या संशोधक वृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशासनानं सर्व सुविधा पुरवल्या असून शासनाच्या मेक इन इंडिया घोषणेनंतर अशाच प्रकारच्या समाजाला उपयुक्त ठरणाऱ्या प्रयोगांसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यायला हवा असं आवाहन विद्यापीठाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्राध्यापक SR पावडे यांनी केलं आहे. या संपूर्ण उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना डिझाईन, अनालिसिस आणि मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे स्वतः हातामध्ये पाना किंवा स्वतः सगळ्या प्रकारचे टूल्स हातामध्ये घेऊन त्यांना स्वतः काम करावं लागतं. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या फ्युरी कारचा उपयोग उंचसखल भागात राहणाऱ्या कोकणातल्या आंबा काजू उत्पादकांना होऊ शकेल. सध्या या कारसाठी मुलांना 3.5 लाख रुपये इतका खर्च आला आहे. पण जर कमर्शियल स्केलवर कुठल्या एखाद्या कंपनीने याचा उपयोग केला तर कोकणात मुख्यत्वे करून आंबा आणि काजूचं पीक जास्तीत जास्त आहे. अशा ठिकाणी मोठा ट्रॅक्टर घेऊन जाणं शक्य होत नाही आणि जर प्रत्येक एकेका माणसाने घेऊन जायचा विचार केला तर ते शारीरिकदृष्ट्या पण जमत नाही आणि जास्त वेळ खाणारं असतं. मग अशा जागी जर अशा व्हेकलचा वापर केला तर वेळ सुद्धा कमीत कमी लागेल. मध्य प्रदेशात इंदूर इथं महिंद्रा कंपनी आणि SAE इंडियाच्या वतीनं आयोजित ऑफ रोड कार स्पर्धेत यश मिळाल्यानंतर टेक्नोस्पार्क टीम पासून सुरू झालेल्या मेगा ATV चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होत आहे. विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे मेक इन इंडिया महाराष्ट्र योजनेची खऱ्या अर्थानं यशस्वी नांदी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. जागतिक किडनी दिनाचं औचित्य साधत धुळ्यात काल किडनी विकार आणि निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यातले किडनी विकारग्रस्त या शिबिरात सहभागी झाले. किडनीचा विकार हा मधुमेह आणि रक्तदाब यामुळे होत असून या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे अशी माहिती किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर विकास राजपूत यांनी रुग्णांना मार्गदर्शन करताना दिली. रसायन आणि भौतिकशास्त्र विषयांचा आंतरविद्याशाखीय अभ्यास केल्यानं मानवासमोरील अनेक समस्यांचं निराकरण होऊ शकतं असं मत कुलगुरू डॉक्टर NN मालदार यांनी व्यक्त केलं. लातूर इथं आयोजित रसायन आणि भौतिकशास्त्रातील बदलत्या प्रवाहाविषयीच्या राष्ट्रीय परिषदेत ते उद्घाटन प्रसंगी बोलत होते. जगासमोरील ऊर्जा स्रोतांचा पुनर्वापर करण्यासाठी अधिक संशोधनाची गरज त्यांनी व्यक्त करत भारतीय अर्थव्यवस्थेत ऊर्जेची मागणी वाढत आहे. याबाबत आपण स्वयंपूर्ण होणार नाही तोपर्यंत आपण विकसित देश होऊ शकणार नाही असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेला डॉक्टर DY पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर SH पवार, हैदराबादच्या IICTचे मुख्य वैज्ञानिक डॉक्टर V जयतीर्थ राव, पुण्याच्या NCLचे वैज्ञानिक डॉक्टर MK डोंगरे यांनीही आपले विचार व्यक्त केले. आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती. येत्या 3 ते 4 दिवसात देशात काही भागात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस तसंच काही ठिकाणी गारांचा पाऊस होण्याची शक्यता हवामानशास्त्र खात्यानं वर्तवली आहे. राज्यामध्ये विदर्भात वादळी पाऊस होईल असा अंदाज आहे. देशाच्या उत्तर पश्चिम भागात, पर्वतीय क्षेत्रात तसंच बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील गंगाकाठच्या गावांना वादळी पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याचे महासंचालक LS राठोड यांनी वर्तवली आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काढणी केली असेल तर धान्य सुरक्षित जागी हलवावं तसंच पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी असा सल्ला हवामान खात्यानं दिला आहे. हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात कापसाच्या बीटी बियाणांचे दर कमी केल्याची कृषी मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या डंपर मालकांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ, कामकाजात व्यत्यय. सर्व गिरणी कामगारांना घरं मिळण्यासाठी 2019 पर्यंत टप्प्याटप्प्यानं पथदर्शी आराखडा तयार करणार, मुख्यमंत्र्यांचं विधान परिषदेत आश्वासन. हक्काचं घर मिळेपर्यंत जेलभरो आंदोलन चालूच ठेवण्याचा गिरणी कामगारांचा एल्गार. आणि पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीची अधिसूचना जारी.
याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.